मी डॉक्टर आशिष कुमार बिरादार आर ए मैत्रीमध्ये आलेलो आहे. काल सहज मी कुसुम सभागृहावर फिरताना यांचं बॅनर पाहिलं आणि हृदयावर आपल्याला काय काम करायचं आहे आणि कशी त्याची काळजी घ्यावी ह्याची तुझी उत्सुकता होती. आणि टेक्निकल नॉलेज यूट्यूबवर आपण भरपूर पाहतो, पण लाईव्ह काय वेगळा प्रकार आहे तो ऐकण्यासाठी मी आज आलो होतो. आणि आल्यानंतर इथं 2 तासाचं सेशन मी अटेंड केलं आणि अटेंड केल्यावर इथं असं लक्षात आलं की इथे ही काही केमिकल असं वेगळी काही किंवा डॉक्टरची उपचार पद्धती नसून एक प्रकारे मनावर, आपल्या हृदयावर कसं काम करावं, आत्मा कसा शांत ठेवावा, आपलं मन कसं शांत ठेवावं, चित्त कसं शांत ठेवावं किंवा आपल्याला समाधान कसं लावावं, या सगळ्या गोष्टींनी आपल्या मनाने आपण जसं विचार करतो तसं शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होतात आणि त्या व्याधी होऊ नये आणि आपलं पूर्ण आयुष्य शांत समाधानी जावं, आपला शेवटसुद्धा चांगला सुखी समाधानकारक व्हावा. अशा ज्या काही गोष्टी सरांनी 2 तासात सांगितल्या, ॲक्च्युली हे नॉलेज काही 2 तासामध्ये घेण्यासारखं, देण्यासारखं नाही आहे. पण त्याने काही अबस्ट्रॅक्ट स्वरूपात जे काही अबस्ट्रॅक्ट स्वरूपात सांगितलं, त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टीचा रेफरन्स जाणवला. काही आमचं विपश्यना आहे, त्यातल्या काही गोष्टी असतील, अध्यात्माच्या गोष्टी असतील आणि मेडिकल सायन्सच्या गोष्टी असतील, काही जेनेटिकल लेव्हलला काही गोष्टी असतील, मॉलिक्युलर, बायोमॉलिक्युलर लेव्हलला, मॉलिक्यूल लेव्हलला गोष्टी असतील, ह्यासुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या. आणि मी असं एक प्रकारचा मी पण जेनेटिक्सचा विद्यार्थी आहे. मी स्वतः PhD जेनेटिक्स आहे. एक आव्हान असं करतो आपल्या सर्व समाजाला म्हणेल किंवा सर्व बंधू-भगिनींना, की नक्कीच त्यांनी हे 2 तासाचं सेशन अटेंड करावं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या स्वतःवर वर्कआउट करण्यासाठी पुढचे त्यांचे काही सेशन्स आहेत, ते पण त्यांनी नक्की जॉइन करावं आणि आपल्या स्वतःची प्रगती करावी आणि आपल्यासोबतच जसं मी आपल्याला बोलतोय, तसा आपला स्वतःचा अनुभव आपल्या आजूबाजूच्या लोकांना, सोसायटीमध्ये, मित्रांना सांगून याचा नक्कीच प्रचार प्रसिद्धी करावी. आणि सेशन संपल्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण सेशन संपले की आपण घाईघाईने पळून जातो. पण तसं न करता मी सरांसोबत बसलो आज आणि बसल्यानंतर ज्या काही गोष्टी चर्चा केल्या, माझे काय अनुभव, त्यांच्याकडनं काही माझे प्रश्न होते त्याचे उलगडा करून घेतला. त्यातनं असं जाणवलं की बरेच लोकं काही एखादी डिग्री घेतात आणि डिग्री घेऊन त्या डिग्रीच्या आधारे काही प्रॅक्टिस करतात आणि एक प्रकारचा त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचा प्रोफेशन म्हणून काम करतात. या सरांचं हे असं प्रोफेशन काहीही नाही आहे. यांचं प्रोफेशन वेगळं आहे. त्या प्रोफेशनचा याचा काहीही संबंध नाही. पण एक त्यांनी घेतलेलं नॉलेज आणि त्यांनी याच्यासाठी जो काही तप केलेला आहे, तो तप काही एवढ्या लवकर तुम्हाला ते काही उलगडणार नाही. तर तुम्ही त्यांचा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही संपर्कात आल्यावर हळूहळू त्याची तुम्हाला स्वतःला अनुभूती येईल. तर तो स्वतः त्यांनी केलेला तप आणि त्यातला अनुभव आणि या सर्वांना त्यांना देता यावा, यासाठी त्यांनी हे जे काही कार्य करतात त्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा आहे. आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी त्याचा भाग बनावा आणि याचे जास्त सर्वांसोबत हे शेअर व्हावं, यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सरांना शुभेच्छा देतो. थँक यू.